तर काय दिले बघा यामध्ये, वेन मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे सेम फ्रिक्वेन्सीची सेम वेव्हलेंथची ऑन ट्रान्सपरंट मीडियम ॲट अँगल आय, reflected light is completely polarized. Angle of refraction विचारलाय in term of I. In term of I. मग हे जे नव्हता ह्या थेरीसाठी ती आता परत थेरी सांगलोय बघा. हा कुठल्या कन्सेप्टवर आहे प्रॉब्लेम? हा पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग, ब्रुस्टर्स अँगल, ह्या कन्सेप्ट हे तुम्हाला कळायला पाहिजे. बघा लक्ष द्या, त्यामध्ये काय म्हटलंय, पहिल्यांदा लाईट पडली ऍट हाऊ मच अँगल आय, बरोबर. ही इन्सिडेंट लाईट आहे, बरोबर. आता ही लाईट कम्प्लिटली पोलराइज झाले की नाही? झाले. म्हणजे इट इज अ कम्प्लिटली पोलराइज्ड. हा जो अँगल असणार हा आयच असणार बाय थेरी ऑफ लॉ ऑफ रिफ्लेक्शन. अँड रिफ्रॅक्शनचा अँगल डेन्सर मीडियम आहे, डेन्सर मीडियम आहे, त्यामुळे रिफ्लेक्शनचा अँगल काय असणार? आर. आणि हे आर आपल्याला फाइंड करायचं. कसं फाइंड करणार सांगा? ही जी हिंट एकच आहे, सोपी आहे, आता सांगितलंय मी. नाही, ह्या दोघांमधला अँगल किती असतोय? 90. ओके. पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग साठी अँगल बिटवीन रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन लाईन मधला किती असतोय? 90. आणि त्यामुळे 180 हा टोटल अँगल ड्युरेशन असं सांगितलं होतं, इज आय प्लस आर प्लस 90. हे 90 ऑन लेफ्ट साइड काय होणार? मायनस 180 मायनस 90 इज 90, and therefore as 90 is I plus R. आणि विचारले काय? R. R किती येणार? 90 minus I. 90 minus I. Nothing but which option? B. हे डायरेक्टली थेरीस माहिती आहे आपल्याला. सेम वे आपण यूज केलंय. ओके, साइन 90 मायनस आय आपण किती घेतलं? आरची व्हॅल्यू पुट केली, साइन 90 मायनस आर, 90 मायनस आय यूज केलं आपण, आणि ते यूज केलं काय? कॉस आय. आणि